सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 15 मधील काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी गुरुवारी होम टू होम प्रचारावर भर देत मतदारांशी थेट संवाद साधला। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 15 मधील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार चेतन नरोटे, आरिफ शेख, कल्पना नरोटे आणि रुपाली मेहत्रे यांनी गुरुवारी होम टू होम प्रचारावर भर देत मतदारांशी थेट संवाद साधला। घराघरात जाऊन मतदारांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याचं आश्वासन उमेदवारांनी दिलं असून नागरिकांकडून मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादाच्या जोरावर विजयाचा दावा करण्यात आला। प्रचारादरम्यान उमेदवारांनी प्रभागातील मूलभूत सुविधांचा आढावा घेतला। रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था, आरोग्य सेवा, महिला आणि युवकांसाठी विकासात्मक उपक्रम तसंच ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांबाबत मतदारांनी आपली मते मांडली। या सर्व प्रश्नांना प्राधान्य देऊन महानगरपालिकेत प्रभावी पाठपुरावा करण्याचं आश्वासन काँग्रेसच्या उमेदवारांनी दिलं। यावेळी बोलताना उमेदवारांनी सांगितलं की काँग्रेस पक्षानं नेहमीच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम केलं आहे। प्रभाग क्रमांक 15चा सर्वांगीण विकास करणं, पारदर्शक कारभार राबवणं आणि प्रत्येक घटकाला न्याय देणं हे आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं। कुणीही ताईच्या जीवावर किंवा कोळशावर मोठे होऊन परत पक्षांतर केलं तरी आम्ही आमच्या बाबासाहेबाच्या रक्तातलं जय भीमचा असल्यामुळे आम्ही कधी पक्षांतर करणार नाही, मत बदलणार नाही, एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवा। कितीतरी पॅनल सगळे काँग्रेसचे होते, त्याच्यामुळे आम्ही डोळे भरून झोप घेतोय। नाही पण उद्या या विभागात ताईचं लक्ष असतंय म्हणून आम्ही बिनधास्त आहे। आज आम्ही होम टू होम प्रचारची जी रॅली काढली होती तर प्रत्येक घरातून भरभरून असा प्रतिसाद मिळालेला आहे। तो शिंदे साहेबांच्या ताईच्या कामामुळे तर आहेच आहे, तर चेतन भाऊ नरोटे असतील, आरिफभाई असतील, आरिफभाई देखील यापूर्वी या प्रभागाचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे, त्यांचा इथं दांडगा संपर्क आहे। तसेच आमच्या कोल्हापूरच्या येथील राजूभाऊ अलकोड असतील, त्यांच्या सून जे सपनाताई मॅगेरी आहेत ते इथून उमेदवार SC अनुसूचित विभागातून त्या उमेदवारी लढत आहेत, त्यांचा देखील चांगला या इथं दांडगा संपर्क आहे। तसेच आमच्या कल्पनाताई नरोटे आहेत ते देखील OBC विभागातून इथे लढत आहेत। चेतनभाऊ नरोटे काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत, काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी आंबेडकरी जनतेला शिंदेसाहेबांच्या ताईंच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने इथं फॉरेस्ट मोहल्ल्यात म्हणजे चांगल्या विकासाची कामं यापूर्वी देखील केलेली आहेत आणि पुढे देखील करण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे इथं जे काही मतदान होईल त्याच्या 100पैकी 90% मतदान हे काँग्रेस पक्षाला चारही उमेदवारांना होणारच। प्रत्येक घरामध्ये लोकांची आमची वाट बघत होते आणि लोक आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला, आमचे आरती केली, आमची मतलब काम गोड खाऊ घातले। तर याच्यावरून आम्हाला असं दिसतं की या ठिकाणी आम्हाला जसं पाऊस पडतो त्या पद्धतीने या ठिकाणी मतदान होणार आहे। आणि मी एवढं सांगेन की या भागामध्ये गेल्या मी 15-20 वर्षापासून नेतृत्व करतो। या ठिकाणी बुद्धीवार असू दे, आंबेडकर प्रशालेचा वॉल कंपाऊंड असू दे आणि असे अनेक मूलभूत सुविधा या भागामध्ये मी दिलेल्या आहे आणि त्याचाच फायदा या प्रभाग 15तून आणि ताई आणि साहेबाच्या माध्यमातून केव्हा 2002ला आम्ही निवडून आलो त्यावेळेस मी प्रथमतः काय मागितले तर बुद्धवार अर्धवट होता, तर साहेबाकडून 25 लाख घेऊन 2002ला त्यावेळेस बुद्धवार बांधलेला आहे। तर सोलापुरात सर्व सुंदर आणि एक चांगला बुद्धवार या परिसरामध्ये ते माझ्या नेतृत्वाखाली झाला, माझा अभिमान आहे। त्यामुळे ह्या ठिकाणी ज्या मतपेटी फुटतील वन साइड या ठिकाणी काँग्रेस पक्षाला या ठिकाणी मतं मिळतील असं मला संविधानाचे आम्ही शिपाई काय लोक संविधान संपवण्याचे प्रयत्न करतात। 400 पारचा नारा दिले होते, 400 पारा कशाला तर संविधान आम्हाला बदलायचं आहे। डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान दिलं त्यावर हा देश चालतो, त्याचे आम्ही सगळे शिपाई आहे आणि त्यामुळं आता बघतोय की या भागामध्ये अतिशय प्रत्येक नागरिक गोरगरीब हा आम्हाला घरात बोलून या ठिकाणी आरती करतोय, पेढे वाटतोय, साखर खाऊ घालतात। मला वाटतं आयुष्यात जर आम्ही काय कमवलं असेल तर हे जनतेचं आणि लोकांचं प्रेम कमवलं आहे। त्यामुळं आज भारावून गेलो आम्ही सगळे चारही उमेदवार सकाळपासून या भागात आहे आणि लोकांनी आम्हाला आशीर्वाद या ठिकाणी दिल्यामुळं येणारा 15 तारखेला आम्ही आवाहन करतो की आपण सगळे काँग्रेस पक्षाला चारही काँग्रेसच्या उमेदवाराला हाताच्या पंजावर बटन